भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विधान। भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिल्याची ही माहिती। ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे पाकिस्तानला विचारा। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच राहणार। भारतीय वायुदलाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक। तब्बल 2 तास पुढील रणनीतीवर चर्चा। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी युद्धात मध्यस्थी केली? भारत पाक मधील तणावाच्या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना कुठला अधिकार? खासदार संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका। युद्धजन्य परिस्थितीतून माघार घेण्याची काही गरज नव्हती, तर पाकिस्तानचे तुकडे करणारे आता गेले कुठे? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। 100 वर्ष पुतळ्याला काहीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। भारतीय लष्कराची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेकडे जगाचं लक्ष। नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात। सलग 5व्या दिवशी पावसाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान। मे पासून IPL सुरू होण्याची शक्यता। भारत पाकिस्तान तणावामुळे IPL केलं होतं स्थगित। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक झाली। 2 तास चर्चा केली मोदींनी। तर या बैठकीला अजित डोवालही उपस्थित होते। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम आणि ताज्या घडामोडींवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शस्त्रसंधीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा सवाल त्यांनी विचारला। तर पाकिस्तानचे तुकडे करणारे कुठे गेलेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। माघार घेण्याची काहीही गरज नव्हती असं संजय राऊत म्हणाले। भारत पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडच्या नगरपालिका तहसील कार्यालयांमध्ये कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे। 24 तास हे कंट्रोल रूम कार्यरत राहणार आहे। जळगावात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सेनेचे मनोबल वाढावं आणि जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। अमरावतीमध्ये एका नववधूने स्वतःच्या लग्नाच्या बरातीत हातात तिरंगा घेऊन सहभागी ती झाली होती। त्यावेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीय सैन्यासोबत आहोत असा संदेश त्यांनी दिला। पुणे विमानतळावरचं सगळं कामकाज आणि उड्डाणं पूर्वपदावर आली आहेत। आज 100 विमानं उड्डाण घेणार आहेत। पुणे विमानतळ सुरक्षित आणि नॉर्मल असल्याचं पोस्ट X वरून करण्यात आली आहे। सांगलीच्या खंडेराजुरी इथले जवान प्रज्वल रुपनवर यांच्या लग्नाला 15 दिवसच झालेले असताना भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी मिरज रेल्वे स्थानकावरून रवाना होताना मुस्लिम बांधवांकडून जवानाचा सत्कार करण्यात आला। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि साई मंदिराला धमकीचा ईमेल आला होता। त्यामुळे मेल आल्यानंतर शिर्डीमधील साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे।
तुळजाभवानी मंदिरात 11 मे पासून मंदिरात पर्स, बॅग आणि अन्य साहित्य नेण्यास बंदी आहे. त्यामुळे आता पूजा साहित्य व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू अथवा साहित्य भाविकांना मंदिरात नेता येणार नाही. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं बाहेरून आणलेला नैवेद्य, त्याच्यामध्ये नारळ, हार, प्रसाद यावर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक विमानतळावरील कामकाजावर कडक निर्बंध घालण्यात आले. या ठिकाणी सर्व नॉन शेड्यूल केलेल्या उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे, तर 15 मे पर्यंत व्यावसायिक सेवांचे अंशतः निलंबन लागू करण्यात आले. भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता कोल्हापूरच्या उजळाईवाडी इथल्या विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. याशिवाय विमानतळावर एरोब्रिजची ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यांवरही अलर्ट जारी करण्यात आलाय. मासेमारीसाठीची बोटी घेऊन जाताना मच्छीमारांना दक्षता घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिल्या. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर 40 दिवसांच्या लग्नाच्या सुट्टीसाठी आलेल्या जवानाला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानं जवान योगेश आल्दरला युद्धभूमीकडे रवाना व्हावं लागलं. सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारत मातेच्या जयघोषात योगेशला निरोप देण्यात आला. बीडच्या आष्टी तालुक्यात तारकेश्वर गडावर शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याला सातारा इथल्या पोलिसांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये माजी आमदार दिलीप माने यांची सभापतीपदावर वर्णी लागली आहे. 18 पैकी 15 जागांवर सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झालेली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. पेट्रोल पंपवर ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं घेतला होता. दरम्यान सरकारच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करून पेट्रोल डिझेल खरेदी करता येणार आहे. तापी मेगा पुनर्भरण प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यामध्ये 5.78 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळताना दिसतेय आणि ही सेवा त्यामुळे अधिकाधिक सुविधाजनक करण्यावर सिडकोनं भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून होती आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झाले. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसह पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीवरही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला. पावसासोबत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मालेगावात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. मालेगावातील एका महाविद्यालयाची 40 फुटी भिंत कोसळली. त्यामुळे भिंतीखाली 14 वाहनं दबली गेली आणि मोठं नुकसान झालं. मराठवाड्याला नेहमीच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील वडजी इथं हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मोसंबी बागेवर जेसीबी फिरवला. पाण्याअभावी आणि वाढत्या उन्हामुळे बागा जळत असल्यानं जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा 27 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला तर भारतात बहुतांश भागामध्ये पावसाचे आगमनही तारखेपेक्षा लवकर होईल असा अंदाज IMDनं वर्तवला. मुंबईमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. शनिवारी मुंबईचा हवा निर्देशांक 56 इतका म्हणजेच समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवला गेला.
पुणे शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल। जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला, तर 12 मे पासून 14 मे पर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे। पुणेमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा प्रचंड वाढला होता, त्यामुळे शेतमालाला मोठा फटका बसला। गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तापमान वाढीमुळे नुकसान सहन करावं लागतंय। तसंच या फुलांना बाजारभाव कमी मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो। मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000 वाढल्या, त्यामुळे उपनगरांमधील भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलंय। पालिकेकडे टँकरमध्ये वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे, तर जिथे पाणी पुरवठा होत नाही तिथे मोफत पाण्याचं वाटप करण्यात आलं। एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आहे। अकोले, शेवगाव आणि कर्जत तालुक्यातील गावांनाही पाणी टंचाईची झळ बसली आहे, त्यामुळे या तालुक्यांमध्ये टँकर धावू लागलेत। आजमिती 7 तालुक्यातील 69 गावं आणि 362 वाड्यांमध्ये पाणी टंचाई आहे, त्यामुळे 1,38,000 लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी 69 टँकर धावत आहेत। सर्वाधिक 23 टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत। नंदुरबारमध्ये पोषण आहाराचा दरीत कोसळलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या क्रेनचा विचित्र अपघात झाला, त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। 3 दिवसांपूर्वी शहादा ते धडगाव दरम्यान पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला होता। याच अपघातग्रस्त ट्रकला बाहेर काढण्यासाठी आणण्यात आलेल्या क्रेनचाच ट्रक काढताना विचित्र असा अपघात झाला। भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलवडगाव इथं अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला। चंद्रभान फसले यांचा 111वा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला, तर उर्वरित आयुष्य सीमेवरील जवानांना लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली। महाड तालुक्यातील मप्रळ पंढरपूर या मार्गावरील महाड ते महाप्रळ या मार्गावरील कामं गेली 5 वर्षांपासून कासव गतीनं सुरू आहे। खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेले खड्डे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यातच अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झालाय आणि वाहनांची चाकं रुतून बसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। वर्ध्यात शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीनं आत्मक्लेश आंदोलन केलं। शाळांचे संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। तब्बल 3,307 हेक्टरवरील पिकं आणि फळं उद्ध्वस्त झाली, तर 527 गावातील 14,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शिवसेनेच्या रायगडच्या जिल्हा प्रमुखांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडील उद्योग खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। भूसंपादन झालं नसतानाही पाणी योजनेचा घाट घातला जातोय, तर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पाईपलाईनची निविदा काढल्यानं जिल्हा प्रमुख राजा केळणी यांनी MIDC कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। कोल्हापुरातील केसरकर ट्रॅव्हल कंपनीनं सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये तिकीट दर दुप्पट करत प्रवाशांची लूटमार केली आहे। एवढंच नाही तर बसमध्ये अस्वच्छता आहे, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। मावळमध्ये कृषी विभागाकडून उपविभागीय स्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। खरीप हंगामात करावयाची कामं याविषयी कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली, तर खरीप हंगाम कार्यशाळेमध्ये माती परीक्षण महत्त्व, बीज प्रक्रिया, फळबागेमध्ये CRA टेक्निकचा वापर या विषयांवर सादरीकरण करण्यात आलं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। भारत लष्कराची संध्याकाळी 6:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे। कारण काल सीज फायरची घोषणा झाली होती, पण त्याच्यानंतर काही तासातच पाकिस्ताननं तिकडून आगळीक करायला सुरुवात केली होती। भारतानंही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आणि अशामध्ये आज संध्याकाळी होणारी ही जी पत्रकार परिषद आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण या पत्रकार परिषदेमधून आतापर्यंत ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्यात आले होते किंवा भारतानं जे प्रत्युत्तर जोरदार दिलेलं आहे त्याविषयीची माहिती दिली जाऊ शकते।
त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता होणारी ही जी भारतीय लष्कराची पत्रकार परिषद आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून याचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झालेले 2 रानटी हत्ती आरमोरी तालुक्यामध्ये दाखल झाले. हे हत्ती मानापूर गावात दाखल झाले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. तर वनविभागाला माहिती प्राप्त होताच वनविभागानं दोन्ही रानटी हत्तींना सोनेरांगीच्या जंगलाच्या दिशेनं वळवलं. या हत्तींमुळे गावात कोणतीच जीवितहानी झाली नसल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चंद्रपूर शहरातील रामबाग ग्राउंडवर जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम झालं, त्यामुळे स्थानिक जनता खेळाडूंनी कामाला विरोध केला. हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी सेव रामबाग ग्राउंड इथं इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात महापंचायत घेण्यात आली. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 8 प्रस्ताव सर्वसंमतीनं मंजूर झाले. परभणी तालुक्यातील मांडाखाळी शिवारात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडिओ हा कोणीतरी कैद केला आणि तो आता व्हायरल झालाय. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीमध्ये MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. तिन्ही विद्यार्थी नदीत आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात यश आलं. मावळच्या आंबीमध्ये लवकरच भव्य रुग्णालय सुरू होणार आहे. पुष्पलता DY पाटील हॉस्पिटलचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे. बीडमध्ये शेतकरी खारफुटीनं त्रस्त झाले आहेत. खारफुटीमुळे शेती करणं अशक्य झालंय, त्यामुळे शेतजमिनीतील खारफुटी तोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वर्ध्याच्या टाकळीमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेलं बियाणं जप्त करण्यात आलं आहे. कपाशीची 1466 पॅकेट आणि 1185 किलो खुली बियाणं असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये एक आरोपीला पोलिसांनी अटक केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पण पालिकेवर 2342 कोटींचं कर्ज आहे, त्यामुळे विकास कामांसाठी तिजोरीत पैसेच शिल्लक राहणार नाहीये. त्यामुळे भावी नगरसेवकांना निधीची चणचण भासणार आहे. पैठणमधील कमानीवर पिंपळाचं मोठं झाड उगवलं, त्यामुळे कमानीला भेगा पडल्या, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तर पालिकेच्या दुर्लक्षामुळे कमान धोकादायक बनलेली आहे, त्यामुळे पालिका प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे.